लुच्याचं कसं पटन? म्हणून आज प्रेमाने, आनंदाने, मजाने आणि आवडीने कार्यक्रम करायचा असं मी ठरवलंय. आता तुम्हाला पटन न पटल त्याचा माझा काही दोष नाही, तुमचा दोष नाही, माझा दोष नाही. क्या करू मा मुझे बुढ़ा मिल गया. विठाला ह्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सेवा यथामती, यथा सांग, यथा योग्य वेळामध्ये सोडण्याचा प्रयत्न करीन. नाही सोडीनच, फक्त टाइम सांगा आणि वर हात करा. टाइम झालं की वर हात करायचं. नाही तर आमचं काय जिकडं गेलं तिकडंच मसाडावानी काम, गादेवानी आहे का. ते चरत चरत गेलं, जितकं हिरवं दिसायला लागलं तिकडं ते खुरसपाटीत राहतंय, खाडायला लागतंय, मग त्याला कळत नाही, नाही का. तसं आमचं काय, म्हणून वर हात करायचा. विठाला अरे या सातोण्या गावामध्ये, खुर्द गावामध्ये मोठा असणारा शहर आहे आणि त्याच्यापेक्षा गावातल्यापेक्षा इकडे जास्ती मजा वाटायली. ना मी लय दिवस झालं पाहिलंच नाही शहरा. आणि आता गेलो जेवायला नेलं तर ह्या गलीने गेलो तर तिकडं फार लांब तिथं. आता आपल्या गडीवर होतो वरवाड्यावर, इथून जायचं तिथून पडायचं. आता इकडं रफाड झालाय. आता एवढं रफाड झालं तर उड्या मारायला काय अडचण आहे. विठाला विठाला. आणि आनंद वाटला. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम एवढा असणारा समाज जमून असं वाटलं नव्हतं. पण त्याच्यामध्ये माझं असणारं सौभाग्य असं आहे, भाग्याचा उदय अंधेही जोडे संत पाय. आज ह्या ठिकाणी भाग्याचा उदय झाला असं म्हणायला काही हरकत नाही. का हरकत नाही तर इथं दिग्विजय मोठाले माणसं उभे आहेत. फक्त एकच दुःख वाटतं आमच्या डिगावाला पाहून. विठाला काय करता माय बाप, विलाज नाही. मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत. राजकन्या प्रसंगेन व्याघ्रो जटिल भक्षिक. विठाला तिथं एक आणि दैव करत वेगळं. दैवाचा आणि मनाचा असणारा अर्थार्थी काही संबंध लागत नाही. आणि जो मनाच्या माग गेला तो भटकत जातो, तो तिथंच मुकला. मनोमार्गे गेला तो तेथे 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 मुकला. हा हरिपाठ स्थिरला तो तिथं, तो तिथं हरिपाठ स्थिरला तो तिथं, तो तिथं हरिमुखे हरिमुखे मरा, हरिमुखे हरिमुखे मरा. हरिपाठ स्थिरला तो तिथं, तो तिथं हरिपाठ स्थिरला तो तिथं, एवढा आनंदी आनंद आहे का. नाही त्या आनंदाशी नाही त्या आनंदाशी जोडा, नाही त्या आनंदाशी जोडा, आनंदाशी जोडा. सांगता गोष्टीला कधी घोडा, सांगता गोष्टीला कधी घोडा, सांगता गोष्टीला कधी घोडा, सांगता गोष्टीला कधी घोडा. आला साकारा मुच्या झाडा, आला साकारा मुच्या झाडा, आला साकारा मुच्या झाडा, आला साकारा मुच्या झाडा. तुका म्हणे हिला भक्ताची
का नाही आज जोडा तर पाच याचा विचार करण्यासारखा आहे. माऊली महाराज ड्रायव्हिंग करीत गाडी चालवायला माझ्या बरोबर आली. भागवतकार आमचं असं नशीब आहे. अरे काय करा, नशिबाचा जोर असा आहे ज्याचं नशीब करे जोर त्याचा कुंदा कांदी चोर. ज्याच्या नशिबाने जोर केला ना काय नाही. नशिबाने जोर नाही केला तर नशीब जर हिवरा खाली झोपलं, कुठं न फिरता जागेवर बसल्या लड्डू मिळते त्याच्यापेक्षा अजून काय. कशाला घुमायचं, कशाला फिरायचं, कशाला मरमर करायची. माऊली महाराज एक भागवत, प्रत्यक्ष भागवत ह्या कीर्तनावलं उपाय. याच्यापेक्षा आनंदाला अजून जोडा काय पाहिजे. आमचे आपा इलास आपा कवापासून दिसले नाही, आज दिसले. आला योगायोग, काय आनंदाला जोर आहे. आमचे असणारे बुंडू आबा तात्या म्हणतात काय कोण वाटतंय. तात्याने जरा खैशीली म्हणून बरं झालं. खैसायचं आता आजच्या पहिला दिवस. आता आमचं समजू महाराज तर काय इतकं सुट्टीच बरं होतं तेव्हापासून मायापाशी. त्याला काय विचारावं. ते पाहिलं मी तुम्ही. आता काय कळत नाही. इथून तिथून आमचे गोविंद आबा येन तेन, पुन्हा आमचे तुका आबा बी हे तर लंगोटीवरच राहत होतं भोंगळच तेव्हापासून माझ्याकडे. आणि म्हणलं गुरुजीचा कार्यक्रम रेवल सातोण्याला. मला म्हणलं गुरुजी, म्हणलं काय तुमचा कार्यक्रम सातोण्याला ठेवला. म्हणलं हो ठेवला. काय झालं, तू पोट दुखायला का. नाही पोट दुखायला नाही मला. कसं काय घेतलं. म्हणलं घेतलं बघा 2-4 पोर आले तिचे 5-6. त्याचे काय नाव घेऊ काय मला माहित नाही, पण त्यांनी घेतला. म्हणला मी बी येतो. अरे म्हणलो कशाला, तिथे गणेश टाके त्याला बी मीच नेलतं ना आळंदीला. तिथं गणेश टाक्या वाजवायला. म्हणलं तो कुठं नंबर लागेल. नाही म्हणलं मला याच पण. मूर्ती महाराज हे सगळे मंडळी आज ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्यक्ष मूर्तिमंत भागवत हे. आणि मला ऐकायला मिळतं हे शंभूनगरला गेले म्हणून. काय संभाजीनगरला, औरंगाबादला. माग 2-3 वेळा शोध काढा म्हणून. सूर्यभान महाराज गेले औरंगाबाद. आणि ही दाढी दिसती मग तर नेहमी बी जाता येता जय हरी तिथूनच करते दुकानातून. जय हरी नाही त्या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आला शिया कारामुच्या चाडा, भक्तीची. 2 शब्द बोलतो आबा डिगा, फक्त 2च शब्द बोलतो. आणि सुधारण्याचा मार्ग धरा. जीवनामध्ये बोलू नका, फक्त ऐका. जीवनामध्ये काही गोष्टी होत्या आणि काही गोष्टी जात्यान. आपलं आपण संघ काही आणलं नाही आणि संघ काही घेऊन गेलो नाही. ज्याचं कर्म त्याच्या संघ आहे. मनसा चिंतितम कार्यम. 2 मिनिटं घेतो फक्त, तुमच्या बाजूला जाऊ. जीवन कोणी कसंही वागू, आपला आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही असं ठेवून वागायचं. जीवनामध्ये तो माणूस सुधारला. काय घे नाही, काय आपला संबंध आहे बायकोचा, आपला काय संबंध आहे. पहिला आपला तिचा संबंध होता का नाही. भावाचा, बहिणीचा, स्वैर्याचा, धैर्याचा हे नव्हता. आलं कुठून. मी एक गोष्ट सांगतो, कीर्तनाला सुरुवात करतो. पहा कसा संबंध असतो. तो संबंध कसा दुखाला कारणीभूत होतो. आणि चलता चलता राहून गाडी कशी घसरते याच्यासाठी मुद्दाम सांगतो. जीवनामध्ये माफी मागून सगळ्याची. पुन्हा आता तुमचं 7वे कॉलेज आहे तुमच्या इथं का 10वी पर्यंतची. अजून 10वी पर्यंत जाऊ द्या. 10वी पर्यंत बघायला आपल्याला काय करायचं. एक खेड्याच्या एकाच गावातला मुलगा आणि मुलगी तुमच्या 7व्याला शिकायला येत होती. एकाच गावातली. मुलगी ही गरिबाची होती आणि मुलगा हा श्रीमंताचा होता. एकाच गावातले, पण मुलगा श्रीमंताचा होता, मुलगी गरिबाची होती. 7व्याला शिकायला येत होते. मग शाळा शिकायला येत असताना गावातल्या एका मुलाने त्या मुलीची छळ काढायला सुरुवात केली. ऐका, छळ काढायला सुरुवात केली. छळ काढायला सुरुवात केल्या असताना त्या मुलीचं लक्ष गेलं गावातल्या मुलाकडे. आणि मुलाकडे लक्ष गेल्यानंतर त्या मुलीला धैर्य आलं की आपल्या गावातला मुलगा आहे आणि तो आता मला दिसला. त्या मुलीने काय नाही गेलं,
माग असणाऱ्या बांगड्या सारल्या, तिला होत्या पहिल्या बांगड्या, आता नाही राहिल्या. कारण हे सवासणीचं लेनच गेलं ना. हे आलं बिछमे मेरा चांदबाई, हे आलं ना सगळं. दुसरं वार शिरलंय आणि ते वार तर तुमच्या इथं बरंच वाटते. अरे वाऱ्याला शिरू देऊ नका जरसा, नाही तर सत्यानाश होईन धर्माचा. विठाला बाईच्या कपाळाला गंध असावा, कुंकू असावा, हातामध्ये बांगडी असावा आणि पायामध्ये जोडवा असावा. हे हिंदू धर्माची संस्कृती आहे. आणि सवाष्णी बाईनी असणारी ढवळी साडी कधीच नेसायची नाही. हे हिंदू धर्माची संस्कृती आहे. नाना मी असं सांगणार नाही, शास्त्राचे पुरावे देऊन सांगा म्हणून कोणाची हिंमत नाही धरायला. नवरा असताना बाईनी कसं वागावा त्याचं शास्त्र सांगताय. नवरा जर बाहेर गावी गेला तर त्या बाईनी काय करायचं नाही, शृंगार करायचा नाही, उत्साहामध्ये जायचं नाही, कुठं काही उत्सव चालू असेल तिथं जायचं नाही, नटून खेटून जायचं नाही आणि घर सोडून बाहेर जायचं नाही. या पतिव्रतेचे लक्षणं सांगितली. युषिता भरतुका प्रगृहम न जायते. शृंगार उत्सव म्हणजे हे सोडून असणारा जी पतिव्रता माऊली आहे तिने असणारं जायचं नाही. हातामध्ये बांगडी ठेवायची, कपाळाला असणारा गंध लावायचा आणि पायामध्ये जोडं घालायचं. हे असणारे आपल्या सवाशीनबाईचं असणारं हिंदूची असणारी संस्कृती. चला विचार सांगत होतो तुम्हाला. आणि याच्यावर माऊली सांगतात, स्वधर्म किती बी जरी कनिष्ठ असला म्हणजे गरिबी आली, शूद्रा घरची पकवाने, शूद्रा घरची अन्ने, शूद्रा घरची आगवी पकवान्य हाती बरवी, हाती बरवी बरवी ती तुझे केवी सेवावी दुर्बळ झाला, शेवावी केवी. आपला धर्म आपल्याला कधी भारी आहे. मास आता 100 रुपये किलो, केवढा किलो आहे गावरान तूप? नाना म्हणते आहे 500 रुपये, कोण भूत द्यायला द्यावा. हे म्हणते तुमच्या इथं 20-25 लिटर 40-50 लिटर दूध निघत आहे, 10-5 लिटर निघत आहे आणि तुम्हाला दुधाचा भाव माहित नाही. अरे विचारलं कधी तर ना, निघत आहे, नेत असतील घेत असतील, आपला काय त्याच्याशी संबंध नाही. 800 रुपये किलो तूप, गावरान तूप. नानासारखा म्हणला अशोकराव, काय म्हणतो शाहूराव, आला नाव बी माय बाबा अशी हेरून ठेवते बाबा बाबा बाबा. आमचं लुच्च्या का असं ना नाव शाव ठेवलं, जग मारून म्हणावं असलं का या शाहूराव काय करता आता म्हणावं लागेल का नाही. अरे नावाला लय महत्व आहे. नाव तसं पाहिजे बी माणसं नाही. नावाला नामम किम दरिद्रता, नाव ठेवलेलं तरी काय. आता पिंटून चिंटून किंटू हे काय नाव आहे शाहूराव. त्या मुलीने त्या मुलाकडे पाहिलं, इथंच होतो ना, मुलाकडे पाहिलं आणि तो छेळ करू लागला. त्या मुलाच्या एक कारकून तोंडात लावून दिली आणि त्या मुलाचं लक्ष त्या मुलाकडे गेलं. अरे हिच्या गावचा मुलगा आहे आणि तो थोडा माग सरकाला. त्यांनी मर्यादा पाळली, पोरीनी थापड मारली, त्या पोराकडे लक्ष दिलं, पोरगा माग सरकाला. त्याला वाटलं हिला आधार आहे, पण त्याने तिकून त्याच्याकडे पाहिलं. आता त्या मुलीचं लक्ष त्या मुलाकडे बी होतं आणि ह्या मुलाकडे होतं. का शास्त्र सांगते का कामिनी कटाक्षू जैसा, माऊली लिहितात ओवी की बाईची नजर कशी असती ते माऊलीनी वर्णन करावा. हो 8-10 वस्तू चंचल सांगितलात, तिच्यामध्ये स्त्री एक चंचल सांगितली, त्याच्यामुळे तिचा असणारा कटाक्षू कसा असतो लक्षात ठेवा. पाहती एकड, बोलती एकड, चालती एकड, लक्ष एकावर. चला मग म्हणून त्याला स्त्री म्हणतात. तिचं लक्ष दोहीकडे गेलं आणि त्या मुलाकडे पाहिलं आणि ती नाराज झाली आणि पुन्हा तो मुलगा खेळू लागला.
तिने मान खाली घातली, निघून गेली, घरी गेली. मायबाप असणारे लोकाच्या कामावर लोकाचे काम करतात, लोकाची मोलमजुरी करतात. उद्या जर मी आज बापाला सांगून मला असं मुलांनी छळलं तर बाप काय करणार? उद्या शाळा बंद. दुसरं काय औषध आहे का? उद्या शाळा मुलीची बंद, जातच नाही शाळामध्ये. पण योगा असाला त्या मुलात, ज्या मुलाने मुलीला मारलं तिचा बाप श्रीमंत होता, पण त्याला ह्या मुलीचा स्वभाव माहीत होता. किती सुंदर आहे, किती रूपवाने, किती गोजिरी आणि किती धर्माचं तंतू पालन करती आणि शिकायला किती एक नंबरची आहे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याला वाटलं सून करायची तर हीच करायची, बिगर हुंड्याची करायची पण हीच करायची. एक जणाला मध्ये घातलं, अरे आपल्याला त्या घरी जायचं चहा प्याला आणि ती मुलगी आपल्याला सून करायची. ते म्हणलं काय चेष्टा करतो का? नाही 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 म्हणलं चेष्टा नाही, करायचीच. आणि गेले दोघं, राम 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 गेले. या त्या गरीबाला वाटलं काय आपल्या घरी एवढा मोठा माणूस आला. अरे गरीबाला इतका आनंद वाटतोय गोविंदराव, किती आनंद वाटतोय. गरीबालाच विचारावा किती आनंद वाटतो. गरीबाच्या इथं जा, तो आदर करतोय, त्याला आनंद वाटतो, एवढा आदर करतो तो. आणि तो आला आणि म्हणला का हो गरीबाच्या घरी, आणि कुंकुम चक्कर आली. नाही आलो म्हणले सहज, पळायला इकडं पळायला तिकडं, कुठून साखर आण, एकाकून दूध आण, एकाकून गुळ आण, एकाकून पती आण, एकाकून सरपण आण, अशी त्याची फजिती. चहा गी केला, बसले, काय कुंकड आलते, काय नाही म्हणले आलतो सहज तरी काय नाही म्हणले. तुमची असणारी मुलगी आम्हाला सून द्या ना. ते म्हणले काहून गरीबाची चेष्टा करायची? गरीबाची चेष्टा नाही म्हणले, करायचीच म्हणले मुलगी तुम्हाला. काय आमच्या इथं शिवाजी डोंगऱ्यांनी केल्या, 2 सुना केल्या. हुंडा घेतला नाही, रुपया हुंडा घेतला नाही, आणि लग्न अशी केली की गाजत वाजत नसते पाहता लोक. गरीबाच्या पोरी केल्या. आम्हाला धनगर माणूस याला भारीडीला नाही कर समजू. त्या माणसाने 50 एकर जमीन आहे, शेती आहे, सगळी मोसंबाची आहे, 50 लाखाचं उत्पन्न आहे, आणि ऊस तोडणाऱ्याची पोरगी केली. करायची आपल्याला ठरलं. आणि आताच लग्न म्हणले, कीर्तन व्हायच्या इथं लग्न झालं. लग्न आणि दुसऱ्या दिवशी ते मुलगा आणि ती मुलगी गेले ना शाळामध्ये, आणि तो तिकून मुलगा आला. आता हे दोघं एका गाडीवर पाहिल्यावर त्या गावातला असला तरी मी काय करीन ते लक्षात ठेवा. हे लक्षात उदाहरण आलं ना. पण काल ज्या मुलाने थापड मारली होती, ज्या मुलीला छळ केलता, त्या मुलीकडे आता हा मुलगा डोळ्यांनी पाहायलाही तयार नाही. याचं कारण काय? हिला सापा. याचं कारण काय? याचं कारण एक आहे, त्यांनी आता ही माझी आहे म्हणला. किती वेळ लागला माझी म्हणायला? काय काल मारलं तर दुःख झालं नाही, आणि आज तिच्याकडं पाहिलं तर दुःख होतंय. याला कारण काय? याला म्हणतात संबंध. आणि हा संबंध आपल्या जीवनातून आपण सोडून द्यायचा. ज्याचं कर्म त्याच्या संग, ज्याचं प्रारब्ध त्याच्या संग, आपल्याला जे चांगलं करता येईल ते. धवळा रे देखून मनोहरे असती, आपले तराने मोडावे केवी. लोकांच्या असणाऱ्या माड्या पाहून का आपलं घर मोडायचं? नाही मोडायचं. म्हणून काहीच संबंध नाही कोणाचा. आपलं जीवन ह्या परमेश्वराने दिलेलं आहे, आणि त्या परमेश्वराने दिलेलं जीवन त्या परमेश्वराला समर्पण करणं हे आपलं काम आहे. म्हणून अभंगासाठी आज सेवेसाठी अभंग घेतला. आरंभी दिली पा. आता व्याकरणाकडे जाऊ आपण थोडस. आरंभी आवडी आदरे आले नाम. महाराज व्याकरणामध्ये सप्तमी आहे का द्वितीय आहे का सप्तमी आहे का पंचमी का षष्ठी आहे, सगळे विशेषण पहा. आरंभी आवडी आदरे आले ना. माऊली म्हणतात आरंभाला आवडीने, आरंभी आवडी आदरे आले ना. आवडीने, आदराने आणि आरंभाने. आरंभाला आवड निर्माण झाली, आणि आवड निर्माण झाल्यामुळं मग आदर निर्माण झाला, आणि आदर निर्माण झाल्यामुळं
आलं 4 विशेषणं दिली विठाला. आरंभ करत असतानाच आरंभ केला, पण आरंभ करत असताना त्या आरंभाची सुरुवात करत असताना जीवनामध्ये प्रथमता आवड लागते. काय लागते? आवड लागते. आणि आवड असल्यानंतर सवड कोणालाही मिळतीच. त्याला फक्त आवडच पाहिजे. आवड जर असली, साधी का बिडी वाढायची जर आवड असली तर मनुष्य नाही का 4 आवड सोडून 5व्या आवडामध्ये जातो आऊत उभं करून. मग त्याला आऊत चालत असतंय. सुरुवात झालेल्याची मांडी घालून बस. आऊत चालू असतंय, फिरायला लागतंय, वेळ नसतो, पावसा पाण्याचे दिवस आहेत, लवकर आटपायचं, हे सगळं त्याला माहिती आहे. पण आता काय झाली? तलप झाली. आणि तलप आल्यामुळं आता काही दम निघत नाही. दम निघत नाही का दम लावून घेतली? जे लावून घेतली त्याची दम निघत नाही, आणि जे मुळात आहे त्याची दम निघती. विठाला जगद्गुरु तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, हर हर महादेव. याच्यामध्ये मी झटका आणून घेतला, तुमच्या लक्षातच नाही आले. याला म्हणतात शहाणा. सांगतो जे गोष्ट तुम्हाला. झटका कसा आणून घेतो म्हणजे आल्याला चान्स सोडायचाच नाही, असा झटका आणून घ्यायचा. कळाला तर नाही पाहिजे, झटका तर आणला गेला पाहिजे. मराठीमध्ये एक म्हणे, उसात जायचं पण पाचट लागू द्यायचं नाही, तो शहाणा. उसातून जायचं पण पाचट लागू द्यायचं नाही. मी काय चान्स आणून घेतला. एका माणसाला हात चोळायची सवय होती. एका माणसाला काय होती? काय झालं की खाजवत बसायचा, चोळायची सवय होती त्याला. असे हात चोळायचे, असे चोळायचे. आणि एकाला डोळे चोळायची सवय होती. एकाला डोळे चोळायची सवय होती. पुंडली वरदा हरिठल माऊली ज्ञाने. तुम्ही झटका आणून घेतला, बरं झालं. एकाला डोळे चोळायची सवय होती आणि एकाला हात चोळायची सवय होती. आता राजा दरबारामध्ये सांगितलं, सभा भरली आणि राजाने सांगितलं, जो हात चोळीन त्याला असणारा दंड दिला जाईल. 10,000 रुपये दंड आणि 2 दिवस उपवासी ठेवायचं. राजा बोलून झालं, केली आज्ञा. आणि तो दुसरी दिली, जे डोळे चोळीन त्याला 30 शिक्षा. दोघायला शिक्षा दिली. असे दोघं जवळ बसलेले, राजाजवळ बसलेले होते आणि सजा तर ठोकवली. आता त्या दोघांनी विचार केला, तू म्हणला काय करावं गड्या, याला असं तळमळ होऊ लागली, हात दाबायचे, चोळायचे, हात जाऊ लागली. त्याचा असणारे हाताकडलं असं करी, हाताकडलं असं की म्हणला काय गड्या, याला बी असं हात करी, रोग दे का ध्यानात ये, आपल्याला राजा सजा देईल. काय करावं? दोहीला सजा झाली. आता सजा झाली पण तळमळ निघाना. लक्षात आलं पण काय बोलायला होतं. लागल्याला व्यसन ते दम काढीत नाही. भूक लागली तर आपण अन्नमय जीवन आहे, थोडी दम काढतो, ते मुळातलं आहे. पण हे व्यसन मुळातलं नाही, लावून घेतलेलं आहे. म्हणून लावून घेतलेलं ते अतीच जवळ घेतलं की ते इतकं दुखाला कारणीभूत होतं. याला सवय लागली होती बरं काय, तुका सवय लागली होती चोळायची. काय करावं म्हणलं, आता काय करावं तो म्हणला, आता कायच करावं बा, काय करावं जमच न मिळा. आता हाताचं चोळायचे, असं करायला हाताचं चोळायचे, याला डोळे चोळायचे आणि त्याला हात चोळायचे सूर्यभन महाराज. आणि मग आलं त्याच्या लक्षात, काय सांगा म्हणला, टीव्हीला पाहिलं, काय युद्ध सुरू झालं भारत पाकिस्तानाचं. असं युद्ध सुरू झालं, असं युद्ध सुरू झालं, असं युद्ध सुरू झालं, असं युद्ध
युद्ध सुरू झालं, असं युद्ध सुरू झालं. तो मग ते दुसरा होता ना, यांनी काय हाणून घेतला चानूस, असं सुरू झालं. याची तलप यांनी भागवली. दुसरं मला राजे साहेब, अरे नाही खरंय म्हणलं, त्याचा मी बी पाहिलं ना, खरंय म्हणलं. आणि काय ते युद्ध सुरू झालं, काय फुफुट्याचे दिवस, आणि काय युद्धामध्ये अशी धूळ उडाली, अशी धूळ उडाली, असा फुफुट उडाला, असा फुफुट उडाला, आणि लोकांच्या डोळ्यामध्ये जाऊ लागला. आणि जेव्हा त्यांनी डोळ्याला सुरुवात केली, डोळे चोळायले, डोळे चोळायले, डोळे चोळायले, दोन्ही बी चानस आणून घेतला. दृष्टांत संपला. आरंभी. मग आरंभाला त्या भगवान परमात्म्याचंच नाव आलं पाहिजे. आणि भगवान परमात्म्याचं नाव येण्यासाठी आवड लागते. आणि आवड असली की सवड मिळते. मग आवड मी निर्माण झाली, नाम घ्यायला सुरुवात केली, पण त्याच्या पुढे काय लागतो? आदर लागतो. आणि जर आदराने नाव घेतलं तर ते भगवान परमात्म्याला लागू पडते, भगवान परमात्म्याला आवडते, भगवान परमात्मा त्याच्याशी एकरूप होतो. त्यांनी जर आदराने, आवडीने आणि प्रेमाने जर नाव घेतलं तर त्याला, त्या भगवान परमात्म्याला काय काय वाटतं ते महाराज सांगतात. अरमी आवडी आदरे आले नाव, अरमी आवडी आदरे आले गोपाळा आरंभी आवडी आदरे आले नाम. मग नाम आलं, आवडीने आलं, आदराने आलं. पण हिंदू संस्कृतीमध्ये मूर्ती एक नाही, मूर्ती अनेक येतात. आणि अष्टमा प्रतिमा अष्टमा स्मृता, भागवतामध्ये श्लोक सांगितलात, 8 प्रकारच्या मूर्ती सांगितल्यात. कशा कोणच्या आता भागवतकाराची तर उभे असल्यावर साक्षात भागवतच उभं आहे, त्याच्यामुळं मला काय अडचण नाही. नुसतं इकून शब्द निघले की तिकून लगेच उत्तर आलं. भागवतकार बाय माग काय अडचण आहे देवा आपल्याला. 8 मूर्ती सांगितल्यात. पहिली असणारी शैली. नाही तुमच्याकडं नाही येऊ देत तसं, एवढं खाली नाही जात मी म्हणलं. हा माहिती पहिली शैली. शैली म्हणजे दगडाची मूर्ती. दुसरी असणारी दारू. दारू म्हणजे प्याची दारू नाही का, दारू म्हणजे लाकड लाकडाची मूर्ती. तिसरी लोह्याची म्हणजे लोही म्हणजे सुवर्णाची मूर्ती. चौथी लेपे म्हणजे असणारी मातीची मूर्ती. 5वी माऊली 5वी चित्राची मूर्ती. 6वी वाळूची मूर्ती. काही सैकती म्हणजे वाळूची मूर्ती. 7वी मनोमय मूर्ती आणि 8वी मणिमय मूर्ती. ह्या 8 प्रकारच्या मूर्त्या आहेत. मग त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार. त्याच्यामध्ये पुन्हा
दोन प्रकार, एक असणारा चल मूर्ती येतात आणि काही असणाऱ्या अचल मूर्ती आहेत. त्याच्यामध्ये बी पुन्हा प्रकार. तुम्ही म्हणता तुम्ही काय भागवत सांगायले का? भागवत तुम्ही ठेवतच नाही, तुम्ही सांगू कसा? विठाला विठाला. काही मूर्त्याला स्नान घालायचं, काही मूर्त्याला फुलांनी नुसतं पाणी शिपडायचं, काही मूर्त्याला नुसतं असणारं पूजन करायचं, काही मूर्त्याला पूजन करायचं आणि पूजन केल्यानंतर पुन्हा त्याचं विसर्जन करायचं. अशा हिंदू धर्माची संस्कृती. महाराज तुम्हाला आरंभाला आवडीने नाव आलं, पण याच्यापैकी कोण्या मूर्तीचं आलं हो? याच्यापैकी ते म्हणले याच्यापैकी कोणत्याच मूर्तीचं आलं नाही. या बडा बडाच का? विठाला विठाला. याला नातू पंधरुड झाले. बड्या काय नाव? आमच्या शाहूरावाचं पानाव असे नाव पाहिजे. बड्या कोणी म्हणतं बड्या, म्हणलं बड्या म्हणजे इतकं असतं पिल्लू त्याला बड्या. आणि आता लय सुधारणा झाली तर बडू. आता बडू नाव खरं सांगा तुम्ही, आकारांत आहे का उकारांत? हा आपा काय तात्या, आकारांत का उकारांत का रुकारांत? आता ते व्याकरणाचा प्रकार आहे, ते व्याकरणातला प्रकार आहे. आणि इथं तुम्हाला जर व्याकरण सांगते तर मध्ये यांनी लय बोर करून टाकलं. कारण व्याकरण कळतच कोणला? अलीकडं व्याकरणच राहिलं नाही. शिक्षकाला व्याकरण येत नाही तर विद्यार्थ्याचं सोडा. विठाला अरे या ही रीतच नाही तर पाहुऱ्यात येईन कुठून व्याकरण. चला मग याच्यापैकी पुन्हा असणारा काही चल मूर्ती, काही अचल मूर्ती, काही पाण्याने स्नान घालून आंघोळी मूर्ती असणाऱ्या पूजायच्या, काही निस्ता फुलाने असणारं शिपडायचं पाणी पूजा करायच्या, काही मूर्ती असणाऱ्या मांडायच्या, त्याला असणारा महादेवाचा आकार द्यायचा, पूजा करायची. आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा ती असणारी मूर्ती आपल्या हाताने काय करायची? मोडून काढायची. आपल्याला अजून पूजा करतो पण ज्ञानच नाही त्याचं. मूर्ती जर तशीच ठेवली आणि त्याच्यावर जर कुत्र्याने लघुशंका केली तर केलेली पूजा व्यर्थ गेली. शास्त्र सांगतंय आपण लावलेला झाड आपण तोडू नये, मग आपण बांधलेलं मंदिर आपण तोडू नये, आपण असणारी बसलेली मूर्ती आपल्या हाताने तिचं विसर्जन करू नये. आणि हिचं का करावा? वाळूची जी मूर्ती आहे ती महादेव करायचा, तिची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर तिचं विसर्जन करायचं. उद्वास्यत आणि उद्वास्यम. विठ्ठला उद्वास्यम म्हणजे पाठविणे आणि उद्वास्यम म्हणजे विसर्जन करणे. विठ्ठला अशा मूर्तीचं पूजन करायचं. पुन्हा काही असणाऱ्या जड मूर्ती आहेत, काही असणाऱ्या अचल मूर्ती आहेत. भगवान परमात्म्याने सांगत असताना ह्या मूर्ती सांगितल्यात. याच्यापैकी असणाऱ्या काही मूर्ती वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये सूर्य आहे, त्याच्यामध्ये चंद्र आहे, त्याच्यामध्ये गाय आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण आहे आणि त्याच्यामध्ये संत आहे. मग जी मूर्तीची पूजा करायची, मंदिरातल्या मूर्तीची पूजायची, तीच पूजा असणारी ब्राह्मणाची करून चालन का? तीच असणारी गायीची करून चालन का? तीच चंद्राची करून चालन का? तीच असणारी चालणार नाही. प्रत्येकाची पूजा करायची, पण पूजाचं असणारं महात्म्य वेगवेगळे. गायीची पूजा करायची ती देवाच्या पूजेवानी नाही. मंदिरातली पूजा स्नान करून त्याची पूजा करायची असते, त्याला स्नान घालायचं. त्याच्या आधी आपण पवित्र व्हायचं. आपण पवित्र झाल्याशिवाय देवाची पूजा करायची नाही. सुरेभान महाराज माहित नाही आपल्याला, अजून कोणी सांगत नाही, शिकत नाही. सांगितलं तर ऐकत कोण? मग आपण पवित्र व्हायचं कसं माऊली? गोपीचंद उटी तुळशीचा माळा, गोपीचंद उटी तुळशीच्या माळा, हळ मिळवे कारण मी तुम्ही गवईत ना, तुम्ही वेगळी चाल लावायला पाहिजे का? मी लावी खालीक नाही एकदाही नाही. मला काही एवढं ज्ञान नाही त्याचं म्हणा, पण येरी सहज म्हणलं सहज
चल नाही झाली. नाही झाली ना आपण मग तेच म्हणलं ना आमच्यासारखं जगत आहे हेच असं ते ना ज्याला येत नाही ना ते म्हणते हा मी कुठं शिकायला गेलो हल्ला झटका आहे नाही म्हणजे याला काही बी जमतंय नाही झाली ना अरे मग काऊन सोडून दिली तुम्ही थांबा. त्याच्या काय म्हणून असं आहे तुम्ही हात केला ना असा हा मी हात केला हो यायला तेवढा चान्स मिळाला मी हात केला ना हो काय सांगू लागलो आपण गाईची मला माहित होतं कीर्तन कमी काय तमाशा करायला का आणि तमाशा गेला असता तर मग इथं आलो असतो का आणि तमाशा बी जमन ना काय अवघड आहे त्याच्यामध्ये ज्याला हे जमतं ते कोणतं अवघड आहे लगे आमच्या तू बाबा मस्त तमाशा जाऊन पाकवात वाजता येईल का नाही आता आपण ढोलकी आणली एक तू का तुला आवडते ढोलकी नाही नाही तू म्हणतो मग का ढोलकी वाजित आहे का आवडते त्याला हे सांगायलो मी आता आपलाच विद्यार्थी आहे तो ढोलकी आणली ढोलकी ढोलकी तबला कारण लागतंय सगळं शिकायचं म्हणलं की तमाशा कीर्तन करू लागलो चला कुठं घालतो आपण पवित्र व्हायचं आपण पवित्र व्हायचं हे लक्षात ठेव जा आपण पवित्र व्हायचं म्हणजे काय करायचं महाराज हरी पाठ कीर्ती मुखी जरी गायक जर हरिपाठ म्हणीत जर चिंतन केलं तर पवित्र तर होय देह त्याचा देह पवित्र होतो नामचिंतनाने पण आपल्याला पूजा करत असताना काय करायचं गोपीचंद ओटी गोपीचंद ओटी तुळशीच्या माळा हरविते गळा हरविते ताळ मृदंगाई पुष्पाचा वर्षम ताळ मृदंगाई पुष्पाचा वर्षम अनुपम सुख सोहळा रे अनुपम सुख सोहळा रे अनुपम सुख सोहळा रे अनुपम सुख सोहळा गोपीचंद ओटी तुळशीच्या माळा गोपीचंद उटी गोपीचंद म्हणजे कपाळाला गंध लावायचा गंध देवाची पूजा करीत असताना आधी आपण पवित्र व्हायचं आणि आपण पवित्र होत असताना ते गंधाने पवित्र होत आहे गंध लावल्याशिवाय माणूस पवित्र होत नाही आणि गंध बी लावायचा असेल तर ते देवाला आवडतो ते लावा
तुळशी माळ गळा गोपी कंदन टिळा 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 हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपी कंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी कंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपी कंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी कंदन टिळा गोपीचंद टिळा. नामदेवराय म्हणतात एका अभंगामध्ये, काकड्याच्या अभंगामध्ये, देवाला काय आवडत आहे? गोपीचंद तर आवडतोच, याच्यात काय विशेष नवल नाही, पण देवाला खरा आवडतो अति प्रियावडे तुळसी बुका हरी प्रियावडे तुळसी बुका तैतीच प्रीती करी भोळा भाविका तैतीच प्रीत करी भोळा भाविका नामपद पंकज पादुका नामपद पंकज पादुका श्रीमताची वंदित से पंढरपूरचे भीमात पंढरपूरचे भीमात श्रीवत्सक गौरीत से हो पंढरपुरे देवा पंढरपुरे आले आवडे तुळसी बुका होय चित्त प्रीती करी भोळा भाविका नामपद पंकज पादुका श्रीमताची वंदित से अति प्रियावडे तुळसी बुका तैतीच प्रीत करी भोळा भाविका नामपद पंकज अति प्रिय आवडे तुळशी बुका. देवाला काय आवडतो? तुळशीचा बुका. आता कोणी गंध लावायचा नाही बी त्याच्यामध्ये लय फरक. हात इतकुसा टिकला, कुंकाचा गंध. कुंकू पवित्र आहे, त्याच्यामध्ये दुर्मती नाही. कुंकाचा गंध पवित्र आहे, पण वारकऱ्याला बुका लावायचा. काय लावायचा? बुका. बुकाच काऊन लावायचा? देवाला आवडत. बुकाच काऊन लावायचा? अति लावा ना बुका. बुकाच काऊन लावायचा? बुक्या देवाला तुळशी आणि बुका आवडतो, आणि जे देवाला आवडत ते तसं माणसाने वागावा. नवऱ्याला एक आवडत आणि बायकोला एक आवडत. आता बायकोला जे आवडत ते नवऱ्याला आवडत नाही, आणि जे नवऱ्याला आवडत बायकोला आवडत नाही. मग बायको प्रमाणे नवऱ्याने वागावं का नवऱ्याप्रमाणे बायकोने वागावं? बायकोने वागावं. ते पूर्वीचा काल. आता 50-50. पुरुषाच्या जाग्यावरती बसली आता बाई हो, बसली आता बाई हो, अडला नारायण धरी गाढवाचे पाय. वेळ आली बघा तिथं देव करी काय हो, देव करी काय हो. आता म्हणायला नाही पाहिजे माझ्यासारख्याने, पण काय करता? वेळ आली ना, उरावर दुसरे बसायलेत ना आपल्या येऊन. कळीन बस पाटकुळी रस्त्याला काम झालं नाहीये. अरे आपण आपलं सोडायचं, दुसऱ्याच्या मागं लागायचे कोणीच सांगितलंय? देवाला असणारा पवित्र आवडत आहे. गळ्यामध्ये असणारी तुळशीची माळ पाहिजे, कपाळाला असणारा गंध पाहिजे, बाईच्या असणाऱ्या मनगटामध्ये बांगडी पाहिजे, कंपाळाला
कुंकू पाहिजे आणि पायामध्ये जोडवं पाहिजे. तसं वारकऱ्याने पवित्र व्हायचं, देवाची पूजा करायच्या आधी बडा काय करायला पाहिजे? आधी गंध लावायचा, आधी गोपीचंद लावायची. 12 ठिकाणी शास्त्राने गंध लावायचं सांगितलंय. 12 ठिकाणी दैवत राहतात. 12 ठिकाणी गंध लावायचा. कुठं कुठं लावायचा? कपाळाला लावायचा, दोन्ही कानाला लावायचा, गळ्याला लावायचा, छातीला लावायचा, दोन्ही बरगडाला लावायचा, बेंबीला लावायचा, पाठीला लावायचा आणि टाळूला लावायचा. किती ठिकाणी झाला? पहा किती ठिकाणी झाला तर तुम्ही तुमचं. आणि येता आता तुम्हाला सांगितलंच असतं पण एवढं कुठं आपल्याला वेळ आहे. हे कोण्या ठिकाणी कोणची दैवता राहते आणि ज्या ठिकाणी दैवता राहत नाही तिथं गंध लावायचा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने जेव्हा काला केला गोकुळामध्ये आणि कुठं कुठं केला रे? वाळवंटामध्ये काले केला, यमुनाच्या तीरावर केला. आणि काला केल्यानंतर काला खाचा पण पाणी प्याला म्हणले यमुनावर जायचं नाही. मग म्हणले काय करायचं? काय नाही म्हणले हातच व्हायला यमुनेला जायचं नाही. मग काय करावं? खरकटे हातात, खरकटीत हात. मग काय करायचे? काय नाही म्हणले टिरीला पुटा, टिरीला. मग टिरीला का पुसायचं? टिरीला गंध नाही लावायचा. टिरीला का पुसायचं? तर तिथं देवता नाही म्हणून तिथं पुसायचं. बरं, मग त्यांनी विचारलं गोपाळाने, देवा तू शास्त्र सांगतोय आणि तू असं कसं वागवतो रे? ते गोपाळ म्हणले काय झालं? देव म्हणले काय झालं? मी असं ऐकलं भागवतामध्ये की उष्ट तोंडाने झोपणाऱ्या माणसाला भूत लागत. उष्ट तोंडाने झोपणाऱ्याला चुड्याली झोड पिती. उष्ट तोंड झोपल्याने अपवित्र राहते. अपवित्र माणसावर जादू चलती. तेरी मेरी कोरी मेली ठोक मारली, ठोकी मारली, चुड्या लागती. विद्या ही कोणावर चलते? अपवित्र माणसावर चलती. भूत हे कोणाला लागतं? अपवित्र माणसाला लागतं. आता माणसं तंबाखू खाते तसे झोपते, सुपारी खाते तसं झोपायचे. तोंड धुतल्याशिवाय गुळणा केल्याशिवाय बरं का बडे कुठून आणलं रे दसकट. आणि पुन्हा असं नाही मनगड धरायचं नंतर सांगे कुठं आहे का नाही सांगितलं तर मग म्हणायचं विठाला. म्हणून पवित्र व्हायचं आणि पवित्र होण्यासाठी आधी गंध लावायचा आणि गंध लावल्यानंतर मग आरंभ करायचा. आरंभी आवडी आदरे आले ना. आता नाव घ्यायचं पण कोणाचं घ्यायचं ही प्रत्येक माणसाला चिंता लागलेली. प्रत्येक माणूस चिंतेमध्येच चिंतेने असणारा जीव काय झाला? व्याकुळ झाला. कोणला कोणाची चिंता असेल, कोणला कोणाची चिंता असेल, कोणला कोणाची चिंता असेल. एकाला एक चिंता नाही, एकाला सर्व नाही, सर्वाला सर्व चिंता नाही. पण चिंते वाचून माणूस नाही. विठाला जेवढा असणारा चित्ता जाळीत नाही त्याच्यापेक्षा चिंता जाळीची. चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. चिंता चित्ता समघ्याता. शास्त्र सांगताय चिंता आणि चित्ता फक्त एक टिंब मात्रेन एकच असणारा अक्षरता बदले पण त्याच्यामध्ये खूप असणारं काही विचार आहे. म्हणून काय करायची नाही? चिंता करायची नाही. आता काय करावा सांगा मी काय करू? सांगा मी काय करू? सांगा मी काय करू? सांगा मी काय करू? पोट भरू का भजन करू
सांगा काय करू मी? भजन करू का पोट भरू? भजन करायला गेलं तर पोट आडवं येतं आणि पोट भरायचं म्हणलं तर भजन होत नाही आणि भजन केल्याशिवाय मुक्त सांगा. मग आरंभ चांगला झाला, आवड निर्माण झाली आणि आदराने त्या देवाचं भजनही करायला लागलो. पण पोट आडवं आलं. पोट आडवं या लागल्यावर सांगा मी काय करू? काय करायचं कसं? तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा, ज्याला पोट भरायचं ना, ज्याला पोटाच्या माग लागायचं, तर पोट भरून भक्ती करता येईल. पण असंच पोट भरून तशी भक्ती करून असं करता येणार नाही. पोट भरायचं, पण तुकोबारायांनी पोट भरलं, नामदेवरायांनी पोट भरलं, अधिक असणाऱ्या साधू संतांनी पोट भरलं. तुकोबानी धंदा केला, त्याची फार लाभ झाला, त्याची फार लाभ झाला, त्याची फार लाभ झाला. तुकोबाने धंदा केला, त्याची फार लाभ झाला, त्याची फार लाभ धंदा केला नाही का? धंदा करीत कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल सुख होईल दुःखाचे. काम केलं. सावतोबाने काय केलं माऊली? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हारी, अवघा झाला माझा हारी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई सगळ्या संतांनी के पोट भरलं नाही का? पोट भरलं, कष्ट करून पोट भरलं. म्हणून आमच्या साधू संतांनी हे मार्ग दावून दिला. पोटासाठी भजन राहत नाही. पोटही भरता येतं आणि कामही करता येतं. मागच्या संतांची असणारी उदाहरणं. गोविंदा, तुम्ही भजन करता का नाही? रोज करता ना? एक दिवस पाकिट घेतलं नाही अजून? हातबाटीला का नाही? हे तुमचं काही खरं नाही का? आज जे हात बाटी त्याची मजा आहे. बरं तुम्ही सांगा, मग शास्त्राने दान द्यायचं सांगितलं शाहू? हा हा ते चहा पाजीत नाही तर दान द्यायचं शास्त्राने सांगितलं आणि दान घ्यायचंही सांगितलं. मग दान द्यावा कोणला? तुकोबाराय तर म्हणते देती घेती नरका जाती. मग दान द्यायचं कोणला? संजू महाराज. त्याच्यातलं काय कळालं पाहिजे? हा, द्रव्य पात्र पाहून विचारून, द्रव्य पात्र विचारून
द्रव्य पात्र विचारून द्रव्य पात्र सर्व भूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून द्रव्य पात्र विचारून द्रव्य पात्र विचारून काय प्रमाण सर्वाभूती सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य दर्वे पात्र. पात्र भागवतातले श्लोक सांगू का माऊली का तुमचा अपमान होईल नाही बाबा आणि मी काय भेटतो तो अपमान झाला नाही झाला ते हे काय खणबण कुठान जावं बुवा उठा धसकाटाला काय नसतं मागण पुढे कोणी विचारलं तर विचारलं नाही विचारलं नाही विचारलं सांगतो भागवतातले श्लोक प्रथम स्कंद म्हणले याच्या भागवत महात्म्या म्हणले आद्रडंच हतम ज्ञानम प्रमादेन हतम श्रुतम पुढे ते आहे का पाठ ते म्हणते भागवतकार तुम्ही त्याला धाका लावायला तो हे श्लोक पाठ नाही तुमच्या नाही नाही कसं येत आहे राधी तुला बोली तो घोंगडी वाला गो घोंगडी वाला कांबळी वाला गो रात्री माझ्या मंदिरी आला निरोप सांगून गेला राधी तुला पुसवतो घोंगडी वाला गो घोंगडी वाला हे जमतं मस्त नाही का काय म्हणू भागवती विठाला विठाला अद्रडांच्या हतम ज्ञानम प्रमादेन हतम सुरतम सद संदिग्धो हातो मंत्रो येथो जपतो हा शास्त्रानं सांगितलं जे अभ्यास केला आणि तो पुन्हा घोकला नाही तर तो व्यर्थ जातो म्हणून श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ शोधन अद्रडांचे हतम ज्ञानम प्रमादेन हतम श्रुतम प्रमाद जर लक्ष नसलं ऐकत नाही तर ते व्यर्थ होतंय पाठ केलेलं पुन्हा घोकलं नाही तर ते व्यर्थ होत आहे मंत्र शिकत असताना मन नसल तर ते व्यर्थ होत आहे जप नसताना जप करत असताना मन भटकत असल तर व्यर्थ होत आहे ज्या देशामध्ये असणारा वैष्णव नसन तिथं राहणं व्यर्थ होत आहे आणि श्राद्ध करताना तुम्ही श्राद्ध कळतं ना बापाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 2 वेळ श्राद्ध करायचं असतं त्याला श्राद्ध पितरपाठामध्ये त्याला म्हणतात श्राद्ध आणि पुन्हा काय असतं रे अक्षय तृतीया तेव्हा एकदा बापाला 2 वेळ जेवायला बोलायचं बरं काय तुम्हाला म्हणतो बापाला बाप आहे का गेला ते म्हणते मायला तुला माहित नाही रे गेला मग बापाला बापाच्या नावाने 2 वेळास त्याला बोलायचं अन्नदान द्यायचं श्लोक ऋण येतं आपल्यावर देव ऋण ऋषी ऋण पितृऋण भूतऋण आप्तऋण आणि पुन्हा इतक्या प्रकारचं ऋण आहे पा देवर्षी भूताप्त नृणाम पितृनाम श्लोक सांगन तसं कसं मनाने बोलत काय देवर्षी भूताप्त नृणाम पितृनाम इतक्या प्रकारचं आपल्यावर ऋण आहे म्हणून असणारं 2 वेळेस आपल्या बापाला जेवायला बोलायचं मग जेवायला बोलायचं म्हणजे श्राद्ध घालायचं मग म्हणले का हो श्राद्ध घातल्याने होतंय काय होतं का आपल्या बापाला जेव घातलं त्या माणसाला जेव घातलं पित्राला तर आपल्या बापाला पोहोचत आहे मग एक विज्ञानवादी उठला तो म्हणला ओ महाराज कस काय खोटं बोलता म्हणलं कस काय झालं खोटं आम्ही काय खोटं शास्त्रानं सांगितलं ते सांगितलं म्हणले आपला बाप जेवला इथं आपण पितर जेव घातला आणि तिथं आपल्या बापाला पोहोचत आहे तिथं काय अंडर पाईपलाईन केली का काय म्हणते त्याला तिथं काय पाईपलाईन नेली का तिथे झाला तो म्हणला का रात्री मी पित्राला जेवायला गेलो आणि म्हणला सकाळी तर मला तर पुन्हा पोट रिकामं झालं नाही मग तू हा बाप जेवला तर पोट रिकामं व्हायला पाहिजे ना खरं आहे का नाही त्याचं अशोक भाऊ खरं आहे का नाही शास्त्र सांगतंय म्हणून सांगायचं आपण हे आपल्यावर ऋण आहेत हे ऋण आपल्याला फेडण्यासाठी कशाने फेडायचं आता तो आपला टाइम होत आला एवढं काय सांगायला आपल्याला नाही सर्व सांगणं असं नाही
मग हेरिनीत त्याच्यासाठी आपण त्याला पित्तर घालायचा. पण पित्तर जेव घालत असताना अपात्रम देते दानम, अपात्र माणसाला जर भोजन दिलं तर ते पण व्यर्थ होतंय आणि तर सर्वभूती घालू. जर एखाद्या माणसाला अपात्र माणसाला दान दिलं तर ते दान देतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वर्म जाणून करावा, एक न घालावा एकावरी, कथे निद्राभंग करीत. कथेनी दरभंग करावा भोजनी, तया सुका धनी पार नाही. निर्बळा पाठावे बळे वाराणसी, मेला आला त्यासी अर्ध पुण्य. या गिरून घ्यावी द्यावी सुखलाई, बुडता चिंता नाही रुपयात. देवासाठी जाणे देवाशीची आठी, तुका म्हणे वर्म जाणून करावे, एक न घालावे एकावरून. सांगा, अपात्र माणूस श्रद्धाला पाहिजे नाही. मग तो श्राद्धाला आपण जेव्हा घालतो तो माणूस कसा पाहिजे. आता या खांबार बोलिल्यावर सांग, विठोबार विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाये माऊली जिगीचा जिव्हाळा. आज पहिला दिवस असल्यामुळं नामचिंतन करावा. हे पहिल्या दिवशी कोणचा अभंग घ्यावा, मधी कोणचा घ्यावा, शेवट कोणचा घ्यावा, हे काही शास्त्राचे नियम आहेत. मग आरंभाला देवाचं चिंतन करायचं, नामचिंतन करायचं, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आलं पाहिजे. मग त्या परमात्म्याचं असणारं चिंतन करत असताना त्या देवाची पूजा कशी करायची. देवाला पूजा करत असताना कुंकड तोंड करून बसायचं. महाराज, पूर्वेकडे तोंड करून बसायचं का उत्तरेकडून तोंड करून बसायचं का दक्षिणेकडून तोंड करून बसायचं, कसं बसायचं, कोणचा पाय कसा ठेवायचा, कोणचा हात कोणचा ठेवायचा, कोणचे फुलं कोणच्या बाजूला घ्यायचे, कोणचा असणारा कमंडलू कोणत्या बाजूला मांडायचं, कोणच्या असणाऱ्या ते कर्म करत असताना ते पाणी किती घ्यायचं. म्हणून कर्मकांड अवघड आहे, ज्ञानकांड अवघड आहे. ज्ञानकांड म्हणलं तर किती अवघड आहे आमच्या विद्यार्थ्याला विचारा. आता चौथा तरंग आमचा संपलाय आणि 5व्या तरंगाला सुरुवात झाली विचार सागराला. या अशोक नाना या शौराव कीर्तन ऐकायला या, ते आमचा पाठ ऐकायला या. पण कुठं पाठ चलते, इकडं आता निघलंय दुसरं. ते आवडायला माणसाला हे नाही. मग पाठ सांगत असताना सांगितलं, पाठामध्ये असणार संयम दम समाधी षटक कर्ता कर्म क्रियापद एवढं असल तर ते समाधी षटक पाहिजे. समाधी षटक म्हणजे काय, आपल्या इंद्रियावर असणारं दमन करणं. ते ज्ञानेंद्रिय येतं, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियावर अंकुश ठेवणं हे असणारं करावं लागण. पुन्हा असणारं दम पाहिजे. चक्षुरादी ज्ञानेंद्रिय बाहेर धावतेत, त्याला असणारं पळू द्यायचं नाही, त्याला आखडून धरायचं, याला म्हणतात दम. शेम आणि दम. लोक नुसतं उठले की सगळे तुरुक 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 पळत येत. अरे पण खरं असणारं योगाचे साधन कसे येतं ते काही वेगळंच लक्षण येतं. म्हणून असणारं शेम कोणाला जमणार नाही, दम कोणाला जमणार नाही, समाधी षटक जमणार नाही, श्रद्धा जमणार नाही, उपरम जमणार नाही, तितिक्षा तर जमणारच नाही. सकाळी उठल्या उठल्या लोक म्हणतात पहिलं खाला पाहिजे उभा. आणि आमचं तुला अवघड झालंय अशो हे शावरा, आम्हाला पहिलं खायला लागत आहे. खायला नसले की उभं राहिले की चक्रा येतात. पहिलं भूक लागणं खाणं संगत पाहिजे. कशामुळं, शुगरमुळं. तरी ह्या महाराजांनी गुळ ठेवलाच पुढे आणि गुळ पाहिल्यावर माणसाला दम निघते होय. एक गोष्ट सांगतो आठवली म्हणून. विषय समोर आलं की दमच निघत नाही. विषय पाहिला जोवरी तोवरी गोविंद बाबा, जोवरी तोवरी जंबूकरी गर्जना, जो पंचाना नाही देखील बापा. एक साधू आला तुमच्या गावामध्ये, असं धरा ना, एका गावामध्ये साधू आला आणि साधू आल्यानंतर त्यांनी एक मांजर पाळलेलं होतं.
मांजर पाळलेलं. आणि मांजर पाळलेला असल्यामुळं आता लोक काय दुनिया झुकती आहे लेकिन झुकाने वाला चाहिए. नवीन काही केलं की लोक बोंगाल देत. एका मेंढीने उडी मारली की सगळ्या तिच्या मागं नवीन काही पाहिजे. आणि ह्या धर्मातून जर वेगळं काढलं ना शुक्रा तुम्ही उद्या करा एखादं शाहूराव दुसरं पा किती तुमच्या मागं लोक लागतात. तर शाहू महाराज देव झाला. सोपी गोष्ट सांगतो, सोपी ऐकता ना पण सोपी सांगतो. काय नाही उद्या उठायचं, सकाळी उठायचं, बायकोला म्हणायचं बायको सांग भांडणं करायचे, लटकं तिला म्हणायचं लटकं करायला बरं का भांडण नाही तर खरंच म्हणशी लटकं भांडण करायचं आणि म्हणायचं आणि जायचं वडाखाली जाऊन बसायचं. कोण्या वडाखाली? देवीपाशी वड आहे ना वाटते त्या वडीवर काढा बसायचं. कपडे गिपडे काढून टाकायचे आणि बोलायचं नाही काय नाही. बाई म्हणती साधू झाला ग बाई, मानावर आता साधू झाला. आणि यांनी असं दाब ठेवलं. मग कोणी उपाशीच गेला, सकाळी चहा बी नाही प्याला, उपाशीच गेला. बाई सगळ्या गावामध्ये चक्कर देऊन आली. माय अशोकराव साधू झाले म्हणा, सकाळपासून काही खाल्लं नाही, चला घेऊन फळ. मग यांनी सांगितलं होतं फळं घ्यायचे नुसते पाहायचे खायचे नाही. बाप्पा आता तो लयच वैराग्य झालं. आमच्या गावातला साधू ना फळाला हात लावित नाही. हा अर्थापतीप्रमाणे बर का माऊली. मग असणार खात नाही. वाघ ह्या गर्दी शाहूराव साधू झाले, शाहूराव साधू झाले. लुच्या साधू होता तू का? पण ढोंग करायला काय अडचण नाही, ढोंग करायला काहीच अडचण नाही. म्हणजे केलं ढोंग झाला साधू, साधू झाला. पण आता फळ पाहिले दम निघती का? पण साधू व्हा. सोंग घेतलं ना, सोंग संपादनी, सोंग केलं तर संपादनी करता आली पाहिजे, नाही तर बिघडून जाईल. माय मोहनावाला लिंबाची बोध आला. काय गर्दी, साधू महाराज साधू महाराज. तसा एक साधू आला बर का रे. काय तो ना परमेश्वर, लक्ष तर राहत नाहीत ना. परमेश्वर आला त्या गावामध्ये साधू. असा साधू आला आणि त्याने आणलं होतं एक मांजर संघ. काय आणलं होतं शाहूराव? मांजर संघ आणलं होतं. आणि संध्याकाळी मग असणारा ग्रंथ त्याचा, ते कपडा काही बोलायचं नाही, काय एका लाईनीत बसायचं. लाईनीत अशी लाईन अशी लाईन अशी इतकी शिस्त लावली त्यांनी. आणि मग असणारं काय केलं, मग मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवायचा. काय ठेवायचा शाहूराव? दिवा ठेवायचा. आणि त्या दिव्यावर पोथी वाचायची. लोक म्हणत माय काय साधू आला आपल्या घरात भारी. आणि त्या मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवतो आणि असणारा पोथी वाचतो. लयच भारी असं लय होत आहे आपा. आणि साधू जेव्हा फरगटला. पण काही शाहूरावासारखे माणसं चॅप्टर असतात, ते म्हणले मायला खराच साधू आहे का खोटा डुप्लिकेट आहे पाहू तरी. मग येणे 2-3 दिवस जाऊन पाहिलं लांब लांब. याने अंदाज काढला, जमलं मग चानच सापडा सापडा म्हणले या साधूची मजाच पाहिजे. मग काय केलं याने दुसऱ्या दिवशी उंदीर पाहिला, एक ठोका हाणला त्याला. आणि ते असं कुरमुडं करून ठेवलं. कुरमुडं म्हणजे पळता बी नाही आलं पाहिजे आणि मेल्यावानी बी पडलं नाही पाहिजे, असं हल्लं पाहिजे. आणि हळूच पुन्हा असणारे हे शाहूराव गेले. जे साधू होता ना पहिल्याने 2-4 दिवस लांबून हेर घेतली, लांबून पाहिलं. आणि त्या दिवशी हळूच पुन्हा असणं काढला किंवा उंदीर काढला आणि मांजराच्या पुढे हळूच पण ठेवला. मांजरीने असे डोळे झाकलेले होते. डोळे उघडून अशी नजर गेली. ते उंदीर हळूच कोण हायला लागलं. मांजरीने झोप मारली. जोरी तोरी वैराग्याच्या सुंदरवनिता दृष्टी नाही. विषय समोर पाहिला की माणसाला दम निघत नाही. वर गेलं का रे? उडीने गेलं उडीने. त्याला बी वाटलं पाहिलं हे उड्या मारायला आपण कवरे गपचूप बसावा. त्याने हाणली उडी. कुस्त्या खेळलेल्या आहेत ना. हो चला काय कुठं होतं रे? नवीन काढलं की माणूस त्याच्या मागं पळतं. पण एक लक्षात ठेवा, नवीन टिकत नाही. वारकरी संप्रदायासारखा धर्म नाही. वारकरी संप्रदायासारखा धर्म नाही. गीतेसारखा दुसरा असणारा पोथी नाही. इतका वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. आता त्या वारकरी संप्रदायामध्ये काही लुच्चे माणसं निघलेत,
त्याला विलाज नाही, ते नाही सांगतायचं आणि निघत आहे. धर्म वाईट नाही हो, पण धर्मात येणारे माणसं कोणला बी तर चानशी ना, कोणला बी कोणी याचं की हिंदूलावर टीका करायची, कोणी याचं की हिंदू मध्ये शेर, सगळ्याला जमायलंय आणि ते चान्स मारायले. आता ह्या भागवतामध्ये ते चच्चा बी आलाय. चच्चा जाता जाता सांगून देतो, भागवता म्हणला सार का मिळेल आपल्याला माऊली? तीर्थाचं सार का गेलं? तीर्थाचं सार का गेलं? कथेचं सार का गेलं? पोथीचं सार का गेलं? तर ते माणसं दुष्ट तसे आले. हो, तीर्थाला असणारा या यवनाने मोड येडलंय म्हणून असणारा तिथं हानी व्हायला लागलेली, तीर्थाचं सार निघून गेलं. आता हे भागवतामध्ये बी ती लोक आले. आता तुम्हाला सांग, माहित आहे का त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे का? गळ्यामध्ये माळ नाही, काही बी खाऊन येते, तुम्हाला माहित आहे का? आणि आपल्या शास्त्रामध्ये भागवतकाराने कसं वागावा आणि भागवत ऐकणाराने कसा ऐकावा. भागवत ज्याने असणारं ठेवलंय लावलं, त्याच्या गळ्या हातामध्ये दोरा बांधलेला जातोय, त्या असणाऱ्या 7 दिवस त्यांनी शिवार ओलांडायचं नाही. मी काय भागवत सांगायला बसलो नाही इथं, पण नेम सांगायला लागलो. आता हे कसं काय मिळेल? मग असे जर लोक जर आपल्या भागवतामध्ये आले तर त्याचं फल कसं मिळेल? नाही तर भागवतामध्ये फळ मिळत नाही असं कोणी सांगितलंय? धर्म येते, पण असं असणारं त्याचे नियम पाळणं होत नाहीत. म्हणून मला लय लोक म्हणत, महाराज भागवत करा ना. मी म्हणलं भागवत करायचा आपला अजून अधिकार नाही, कारण ते वाचल्यानंतर कळतं खरंच आपला अधिकार आहे का. म्हणून मी सांगतो बा माझा अधिकार तेवढा अजून, आणि जेव्हा येईन तेव्हा सांगत, तर तेव्हा सांगता येणार नाही. म्हणून कृपया विनंती करून माफी मागून सगळ्याच्या पाया पडून सांगतो, बाबा वारकरी संप्रदाय खूप चांगला सांगतो आणि आपल्या संप्रदायामध्ये इतर लोक या लागलेले आहेत. ते वरून रामाचे फोटो लावतेन, कृष्णाचे फोटो लावतेन, देवाचे फोटो लावतेन. खोलीमध्ये आपल्याला नवीन गेलेल्या माणसाला वाटतंय वा हे तर आपलंच आहे, पण दिसायला आपलं आहे, पण मधून वेगळं आहे, मधून त्याचं वेगळं आहे. हे असणारे लक्षणं त्यांच्यामध्ये सतत जात राहिल्यानंतर ते वरून वेगळं दाखवतात आणि मग सांगतात काय पडलं गंध लावायला, गंध कुठं लावित असते, तुळशी कशाला पाहिजे. आणि मग एक 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 असणारा माणूस आपलं बिघडत जातंय आणि हिंदू धर्माचा एक दिवस असणारा ऱ्हास होईल. म्हणून हिंदू धर्म जर टिकवायचा असेल त्याच्यासाठी ही वारकरी संप्रदाय आहे. महादेव महाराज, काय तुमचं नाव गेलं विसरू? कल्याण महाराज. कल्याण महाराज. त्याच्यामुळं हे आपल्या धर्माचं ऱ्हास व्हायला लागलाय, सत्यानाश व्हायलाय आणि बोलणारे माणसं राहिले नाही. बरं, जो बोलणार आहे त्याचं कोणी ठेवीत नाही. नाही म्हणतात मायला लय बोलतं ते, जाऊ द्या. मग त्या तारखी ज्याने घेतल्या ना त्याला बी दत्ता अडचण येते. कोणी घेतली त्याची तारीख मायला वर्षांनी काय त्यालाच दुसरा का मारत नव्हता का? मायला काही बी बोललो ते, काही बी बोललं, धर्माला सोडून बोललं का? अरे तुमच्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी बोलावं लागल. पण हे असं होते, तुम्हाला नाही बोललं का कोणी? नाही, आज नाही, उद्या बोलून कोणी बोलायचं तर बोलू द्या. पण मग त्या तारखी घेणाऱ्याला बी अडचण येते आणि आमच्यासारखी उपडसून बी बोलल्याशिवाय राहत नाही. गोईना म्हणतो त्याच्यापेक्षा लांबच रे बाबा. अंतकरणातून श्रद्धा ठेवायची, पण बाहेरून जवळ नको वाटते जायला. पण मायबाप कृपा करून विनंती करून सांगतो, अरे धर्माचं असणारं गलानी व्हाली आणि म्हणून हे असणारे साधू संत कायमाय होती गेली हरी नये मुखाशी. आणि हे साधू संतांनी का म्हणलं तर याचं असणारं हेच असं वाटुळं होऊ लागलं. शंकराचार्यांनी मंडल मिश्राचं खंडन करण्यासाठी स्वतः किती देह जाळला आणि तिथं असणारं प्रश्न उत्तर झाले आणि तिथं जिंकल्या गेले शंकराचार्य. पुन्हा त्यांची बायको आली आणि तिने सांगितलं मी अर्धांगी, मला असणारं जिंका आणि काम वासना तयार केली. तुम्हाला याचा अनुभवच नाही. शंकराचार्यांनी एका राजाच्या देहामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा असणारा अनुभव घेतला आणि त्याचंही उत्तर दिलं. हे संताचं असणारं कार्य. म्हणून धर्म टिकवण्यासाठी हे मायबाप धर्म टिकवा. आपल्या मुलीला आपण व्यवस्थित ठेवा, आपल्या मुलाला आपण व्यवस्थित ठेवा. आपले 5 वर्षाचं मुलगा असतंय, आपण लगेच इंग्लिश स्कूलला टाकतो. आपल्या मायबापाला ते संस्कार राहिलेले आपले संस्कार लेकराला का लागत नाही तर लेकराची आपल्याला भेट नाही. जेव्हा ते प्रौढ होईल, त्याची अवस्था चांगली होईल, त्याला स्वतः चांगलं काही कळल, त्यावेळेस तुम्ही खर्च करा. मग जवळ लहान आहे, छोटा खर्च आहे, तर जाऊ का तू आणि मग लाखांनी पैसे लागतात, ते हुशार होतंय आणि पैसे लावायची मग ताकद राहत नाही आणि मग काढते त्याला. मग ना इधर न उधर, ना इकडं तिकडं, दोहीतून
विसरली जातं, पैसे खर्चण्याची ताकद राहत नाही आणि त्याची असणारी क्वालिटी त्याला कळत नाही. म्हणून बाबा हे असं करू नका. जो विद्यार्थी बुद्धिवान आहे अरे तो स्वतःच्या पायावर उभा राहून काही बी करू शकतो. पण ज्याला बुद्धीच नाही, पैशाने माणूस पुढे जात नाही, पैशाने बुद्धी येत नाही, पैशाने अक्कल येत नाही. पैशाने फार झालं तर काही विकत घेता येईल का? अक्कल विकत घेता येईल? आता मला ह्या गाचं समजा सुवर्णाचं लय ज्ञान नाही, लय नाही म्हणल्यापेक्षा नाही असं गृहीत धरा, हाय नाही ज्ञान. आणि मी म्हणलो संजू महाराजाचा मला आवाज घ्याचा, बंडू तात्याचा आवाज घ्याचा, किती लाख रुपये दिल्यावर येईल? तात्या तुमच्यासारखा आवाज मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो. तुम्ही म्हणता तू याजवळ कुठे आहेत? मी करीन गावामध्ये सातवण्यामध्ये पटी करीन. पहिलं इलासरावकडे जाईल, इलासराव मला असणारा आवाज आणायचा आणि 10,000 रुपये द्या. तुम्ही देणार नाहीत पण हो म्हणा. देणार का नाही? हो म्हणा. मी आता पटी मागन गावामध्ये, पटी मागन आणि म्हणेन तात्यासारखा आवाज आणा, येईल? अरे काही गोष्टी पैशाने होतच नसतात, त्याला श्रद्धाच लागते. म्हणून आवडी आरंभी आलेना तेने सकळ सिद्धी होईल काम. मग सकळ सिद्धी त्या असणारे सिद्धीचे 8 लक्षणं सांगितलेत. पहिले अनिमा, महिमा, गरिमा, प्राप्य, ईशत्व, विषत्वा आणि विषय आणि 8वी आणि प्रत्येक सिद्धीचं लक्षण आहे का. अनिमा सिद्धीनी काय होतं? अनिमा सिद्धीनी लहान होता येतं, महिमा सिद्धीनी काय होतं? मोठा येतं, गरिमेने काय होतं? लहान मोठा होता येतं, ईशिकेने काय होतं? इच्छित इच्छा प्राप्त होती. अशी अनेक त्या सिद्धीचे लक्षण आहेत. त्या सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होत्या कशाने? आवडी आदरे आले नाम ज्ञानेश्वर. मावली नारायण, ज्ञानेश्वर